हॅलो, गुड मॉर्निंग सचिन. गुड मॉर्निंग तर तुला बोलायला पाहिजे. एवढा लेट का केलास तू? स्वतः टायमाचा बघायला 6:30 बोलून 7ला येतो. खूप उशीर केलास तू, असं नाही वाटत. तुला फेस दाखवते. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललो आहोत मुळगावला, जे बदलापूर पासून एक 8-10 किलोमीटरच्या अंतरावरती छान असं प्लेस आहे, मुंबईमध्ये. आज आपण बघूया. आणि माझ्यासोबत आहे आज माझा मित्र सचिन. अजून एक मित्र येणार होता, अक्षय, पण त्याला नाही जमलं, तो जॉबला आहे. त्यामुळे आम्ही दोघंच जाणार आहे. आज आम्ही शूट करून दाखवू की किती सुंदर प्लेस आहे मुळे. भेटूया थोड्या वेळात. मला तर वाटतं तो एकमेव मुलगा आहे जो बदलापूरला मुंबईचा भाग बोलतो. अरे, प्राऊड फील केला पाहिजे. बदलापूर एवढं विकसित सिटी झाली आता. काही लोकांसाठी नाही रे मुंबई. जाऊ दे, आता असतात काय काय अपवाद, पण त्यांनी एकदा बदलापूरमध्ये येऊन बघितलं पाहिजे. ते खूप डेव्हलप झालंय आता. बदलापूर बघा. बदलापूर बघा. LGचं क्लोज कर, नोटिफिकेशन एक आज कमी झालं माहिती तुला. कमी आहे का? काल किती होता? म्हणजे नेहमी 1 तारखेपासून 300-200-250च्या वर होता. आज फर्स्ट टाइम असं 150च्या अराउंड मॉडरेट मध्ये. रेड झोन मधून येलो झोन मध्ये आला. व्ह्यू बघा, व्ह्यू. डेव्हलप सिटी. डेव्हलप आहे रे खरंच एरिया बदलापूर. कोणी बोललं ना पाहिजे आमच्या बदलापूरला गाव सिटी. डेव्हलप झाला वा. सनराइज होईल इथं. हो, 15-20 मिनिटात दिसेल. 15-20 इथून डायरेक्ट दिल्लीला जायचं असेल तर खालून जायचं. आणि इकडे नवी मुंबई जी आमच्यापासून फक्त 20 मिनिटावर आहे. फक्त 20 मिनिट. आतमध्ये हे बघा खंडोबा माळसा. तिथे आहे खंडोबाचं मंदिर. आणि आता आपण तिथे छोटासा ट्रेक करणार आहोत. बाबा, फायनली आम्ही पोचलो आहे. हे बघा, इथून एंट्री करायची आहे. आपल्यासोबत आहे सचिन, चिंटू पिंटू. चलो हमारे साथ चलो. कुछ करेंगे आगे की. कुछ करेंगे, कुछ करेंगे. खूप दिवसांनंतर आलो ना इथं सचिन. लास्ट टाइम मला वाटतंय अक्षय, तू, मी आलो होतो तेव्हा. पहिली पायरी खूपच मोठ्यात रे त्या. सूर्यदेवतांनी दर्शन दिले आहेत आणि आम्ही निघालो आहोत. चलो. नाही ठीक आहे. आपण दोघं आलोय तर दोघांना पण कॅच केलं पाहिजे ना. सचिन, लास्ट टाइम कधी आलेलो आपण? मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं. अच्छा, त्यावेळेस आपण दोघं नव्हतो, तिघं. आता तर वजन पण वाढलंय ना आपलं. म्हणजे माझं तर आहे तेवढं, तुझं वाढलं. हो, आणि हेल्दी वेट झालं. हेल्दी वेट झालं. पहिले कमी होता. थोडा दम लागायला लागला.
थांब. अच्छा थोडा ते बघ आता प्रॉपर दिसतो सूर्य. येस. खंडेरायाला हळदी रंगवलेला आहे. हळदीचं खूप वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रात. आज थोडी थंडी जाणवते. जानेवारी मध्ये आलं. बस 2026 मध्ये तर पहिल्यांदा आलो आपण आता इथे. जास्त वेळ नाही लागत ना जायला. तरी किती? 20-25 मिनिटं. 150 पाहिजे कम्प्लीट. हे बघा व्ह्यू बघा. फायनली आम्ही पोचलो. अगदी मंदिराच्या थोडंच खालती आहे. सचिन फुल स्पीड मध्ये पळताना सचिन खुश झाले. ये है हमारा मुळगाव का मंदिर. इथे आल्यानंतर एकदम अशा मोठ्या पायऱ्या, थोडं सांभाळून चढा. ऑलरेडी आपण दमलेलो असतो. आणि फायनली बघू शकता तुम्ही श्री खंडेराय देवस्थान मुळगाव ते पोचलोय आपण. हा तो व्ह्यू आहे. हा मस्तपैकी हवा. हे मंदिर आहे. आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा परफेक्ट टाइम आहे. आता फायनली पोचलोय मित्रांनो आपण. आता इथे दर्शन घ्यायचं आहे. मी थोड्या वेळाने पुन्हा खाली जाणार आहे. त्यानंतर मुळगावचा वडापाव पण फेमस आहे, तो पण आपण खाणार आहे. नाही पोद्दार येत नाही. वांगणीला जेव्हा जातो रोड तेव्हाच ते आहे ना ब्रिज सर. हो तिथे असेल मे बी. एकदम पुढे वाटतं. खरवई ती असेल. तेच असेल सचिन. त्या ज्या बिल्डिंग दिसतात ना त्या खरवईच्या बिल्डिंग. हो त्याच. मागे पण ब्रिज आहे, तिकडे पण ब्रिज आहे. लॉंग टाइम घेतला. टनल मधून ब्रिज काढला, हा रोड गेला. खूप खुश झालं. बीजेपीला अबकी बार नाही हमेशा बार बीजेपी सरकार. दुरुस्ती करा बोलतात. तो जो लेयर आहे तो पॉल्युशन असेल की पोल्युशन ना प्रॉपर. बघ ना कसं दिसतोय लांबून रे. असं वाटतं नदी टाईप नाही का ते. तर बघ तो पॉइंट आहे जो. तो असं वाटतं नदी आणि एकदम असं डोंगर थोडासा बघ. एकदम वेगळंच फील येतं. ते माथेरानचे डोंगरच असतील ना. ते माथेरानचे आहेत. हा आपला हाजी मलंगचा. सह्याद्री रेंज नक्कीच नक्कीच विशेष नाही. फायनली आपण मुळगावचा वडापाव खायला आलो. आता थोड्या वेळात आम्ही टेस्ट करून सांगणार आहेत कसं आहे. ओके सचिन. सचिन ओके. सचिन टेस्ट घेऊन सांगणार आहे. गरम आहे ना. मस्त आहे टेस्ट. ओके टेस्ट करून बघूया. थोडासा ठेचा.
फ्रेश आहे. शहाणे आधी खा जेन्युअन रिव्ह्यूवर नाही. छान आहे वडापाव. या तुम्ही पण खायला. कसं वाटलं सचिन मग आजची पूर्ण ट्रिप तुला कशी वाटली? मस्त वाटली मला. वडापाव पण आवडला आणि खंडोबाच्या मंदिरावर काय मस्त हवा होती. एकदम चिलिंग वेदर होतं. मला आला पण सकाळचा टाइम निवडला. सकाळी परफेक्ट. आणि वडापाव कसा वाटला? मस्त वाटला. ठेचा वगैरे एकदम गावठी. ओके थँक्यू आज माझ्यासोबत आल्याबद्दल आणि ही ट्रिप एन्जॉय केल्याबद्दल थँक्यू. चलो बाय बाय गाईज. फायनली आज आमची मस्त ट्रिप झाली. दोघं फिरून आलो आम्ही. पहिले मुळगावचा डोंगर चढलो, त्यानंतर वडापाव खाल्ला. खूप छान व्ह्यू होता. कधी जर तुम्ही बदलापूरमध्ये आलात तर नक्कीच मुळगावला फिरा. खूप खूप धमाल केली. ओके सचिन मस्त वाटलं. आणि पुढे बारवे डॅमला पण जाऊ. नक्कीच नक्कीच. चलो बाय 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 गाईज.